नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, आपण मागच्या वर्षी जी इकॉनॉमिकची सिरीज सुरू केलेली होती तर ती मध्येच मी बंद केलेली होती. कारण कमेंट्स येत आहेत तुमच्या की हे कंटिन्यू करा, सिरीज कंटिन्यू करा, पूर्ण करा. तर त्या सिरीजमध्ये आपण 11 लेक्चर्स घेतले होते. E11 पर्यंत आपण आलेलो होतो. तर आपण आता त्यापुढे E12 लेक्चर घेऊया, जे आहे समावेशन आणि सामाजिक क्षेत्र पुढाकार. यालाच इंग्लिशमध्ये इन्क्लुजन अँड सोशल सेक्टर इनिशिएटिव्स असे म्हणतात. तर बघा, या नोट्सच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर केलेली आहे. तर आपण व्यवस्थित एक्सप्लेन करून घेऊया आणि व्हिडिओ जास्त लॉंगही व्हायला नको, कारण जास्त लॉंग झाला तर अगदी इझी टॉपिक आहे, त्यासाठी जास्त वेळ आपण द्यायला नको. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रथमतः आपण जाणून घेऊया की इन्क्लुजन म्हणजे काय आहे. ओके, इन्क्लुजन म्हणजे समावेशन. समावेशन म्हणजे बघा, एखाद्या गोष्टीचा एखाद्या दुसऱ्या गोष्टीमध्ये समावेश होणे, इन्क्लूड होणे. मित्रांनो, समावेशन, इन्क्लुजन या शब्दाचा अर्थ अगदी सोप्या भाषेत जर सांगायचा झाला तर बघा, भारतामध्ये असा मोठा असा गट आहे की जो दारिद्र्याखाली आहे किंवा ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या गरजाही मिळत नाही. तर त्या गटाला उन्नत गटामध्ये समावेशन करणे किंवा त्याला तो ज्या परिस्थितीला आहे त्यापेक्षा वरच्या परिस्थितीला आणणे, हे काम समावेशनाचं असतं. आता बघा, समावेशन बेसिकली काय आहे, त्याचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे इकॉनॉमिक, फायनान्शियल आणि सोशल, असे 3 प्रकार आहेत. आता आपण जसं जसं समजून घेऊया तसं तुम्हाला इन्क्लुजन या शब्दाची डेफिनेशन कळणार आहे. आता त्याची विशिष्ट अशी डेफिनेशन नाही आहे, फक्त एक एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. आता एक गोष्ट फक्त पेपरच्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवायची आहे की इन्क्लुजनचे जे 3 टाईप्स आहेत, जे इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक आणि फायनान्शियल म्हणजे वित्तीय आणि सोशल म्हणजे सामाजिक. तर हे 3 टॉपिक, आता इकॉनॉमिक टॉपिक कशाशी रिलेटेड आहे तर हा नॅशनल इन्कमशी रिलेटेड आहे. म्हणजे इकॉनॉमिक इन्क्लुजन जे आहे मित्रांनो, ते नॅशनल इन्कमशी कसं रिलेटेड आहे तर बघा, आर्थिक समावेशन आणि राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जर भर घालायची असेल तर जे दारिद्र्यामध्ये खितपत पडलेले लोक आहेत त्यांना आपल्याला वर आणावं लागेल आणि त्यामुळे त्यांचं काय होईल तर एक इन्क्लुजन होईल. म्हणून नॅशनल इन्कम आणि इकॉनॉमिक इन्क्लुजन जे आहे ते रिलेटेड आहे. आणि फायनान्शियल इन्क्लुजन जे आहे ते कशाशी रिलेटेड आहे तर ते बँकशी रिलेटेड आहे. म्हणजे बँकिंगच्या ज्या काही सुविधा आहेत त्या ज्या लोकांना नाही मिळत तर त्या लोकांना ते मिळवून देणे, म्हणजे आपण फायनान्शियल इन्क्लुजन त्याला म्हणत असतो. आणि सोशल इन्क्लुजन हे तर तुम्हाला माहीतच असेल, समाजातील ज्या काही विशिष्ट अशा समस्या आहेत त्या विविध योजनांच्या माध्यमातून सोडवणे. तर बघा, आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम 11व्या योजनेत इन्क्लुझिव्ह ग्रोथची कॉन्सेप्ट मांडल्या गेली. आता इन्क्लुजन हा शब्द कसा आला तर सर्वप्रथम 11वी जी योजना आहे आपल्या पंचवार्षिक योजनेमधील, तर त्यामध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथची कॉन्सेप्ट मांडली. आता बघा, जे परीक्षा दृष्टीने आहे तेच मी या नोट्समध्ये लिहिलेलं आहे, महत्त्वाचं जे आहे तेच. त्यामुळे हेच जरी तुम्ही केलं या चॅप्टरमधील तरी तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते सुटत असतात. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण योजना वगैरे बघितल्या आहेत, तर 11वी योजना तुम्ही बघून घ्यायची की नेमकं कोणत्या वर्षी सुरू झाली, तसेच स्पॅन काय होता, त्यामध्ये कोणकोणत्या योजना राबवण्यात आल्या होत्या. तर 11व्या योजनेचा भर बघा, इथे मी लिहिलेला आहे, भर कोणत्या गोष्टीवरती होता हे देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येतं. अगदीच राज्यसेवेच्या मेन्समध्ये, प्रिलिम्समध्ये हे क्वेश्चन आलेले आहेत. तर वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेने म्हणजे टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, हा 11व्या योजनेचा भर होता. आणि जर तुम्ही 12वी योजना बघितली तर तिचा भर फास्टर, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, म्हणजेच इथं सस्टेनेबल हा शब्द आलेला आहे आणि 11व्या योजनेमध्ये फक्त फास्टर आणि मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा शब्द आहे. आता आपण बघूया, बेसिकली इकॉनॉमिक्सशी रिलेटेड फायनान्शियल इन्क्लुजन आहे, म्हणजेच वित्तीय समावेशन आहे. तर तेच आपण बघूया की वित्तीय समावेशन नेमकं कशा प्रकारे होत असतं. आता एक इमेज मी तुम्हाला शो करतो, ती इमेज काळजीपूर्वक बघा. तर बघा, इथं एक व्यक्ती आहे बघा, तिला अनसर्व्ड म्हटलेलं आहे, म्हणजे या व्यक्तीला कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही ज्या बँकिंगशी रिलेटेड असतात. अनसर्व्ड व्यक्ती म्हणजे काय की ज्या व्यक्तीकडे बेसिक बँक अकाउंट नाही आणि तिला फायनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत म्हणजे वित्तीय सेवा ज्या आहेत तर तिला ॲक्सेस त्या सेवांचा नाही आणि ते फक्त कॅश इकॉनॉमीमध्ये असतात, म्हणजे फक्त ते पैशांमध्ये व्यवहार करत असतात, कुठलेही ऑनलाईन वगैरे किंवा ATMने ते ट्रान्झॅक्शन करत नसतात. तर गव्हर्नमेंट काय करतं बघा, अशा लोकांना शोधतं, कोणता नेमका तो गट आहे ते शोधतं आणि ट्रान्झॅक्शन अकाउंट त्यांना बनवून देतं. म्हणजेच
त्यांचे बँक खाते तयार करतात. बघा, जेव्हापासून नरेंद्र मोदी सरकार आहे तेव्हापासून ही योजना जी आहे ती राबवण्यात येत असते. म्हणजेच अगदी सर्वांनाच आता बँक अकाउंट आलेले आहेत. अगोदर जर तुम्ही बघितलं तर बँक अकाउंट कुणालाच नव्हते, परंतु आता 4वी-5वी पासूनच जे शाळेतील मुलं आहेत त्यांचे बँक अकाउंट खुलत असतात. तर गव्हर्नमेंट मदत करते. बँक्स, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन, मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्स, कार्ड कंपनीज, पोस्टल नेटवर्क, फायनान्शियल कोऑपरेटिव्स हे जे आहेत मित्रांनो ते आपल्याला मदत करत असतात. आता समजा एखादा कार्ड कंपनीज असतील तर ते कार्ड बनवण्यासाठी मदत करतील आणि गव्हर्नमेंट थ्रू ते कार्ड आपल्यापर्यंत पोहोचतात. तर हे केल्यानंतर काय काय याचे फायदे होत असतात, तर सेव्हिंग होत असते, म्हणजे बचत ही महत्त्वाची आहे आणि ती होत असते. क्रेडिट म्हणजेच तुमच्याकडे क्रेडिट जमा होत असतं. पेमेंट्स तुम्ही करू शकतात ATM थ्रू आणि इतर ऑप्शन्स थ्रू, UPI थ्रू. आणि इन्शुरन्स वगैरे तुम्हाला मिळत असतो, जो की बऱ्याच गरीब लोकांना मिळायचा नाही, तो आता तुम्हाला मिळू शकतो. आणि रेमिटन्सेस जे असतात ते तुम्हाला मिळू शकतात. आणि जेव्हा तुम्ही अनसर्व्ड असता आणि तुम्हाला या सेवांचा लाभ मिळतो तेव्हा तुम्ही सर्व्ड म्हणून ओळखले जाता. आणि तुमच्याकडे एक अकाउंट असतं आणि तुमच्याकडे विविध वित्तीय सेवा ज्या असतात त्या दिल्या जातात तुम्हाला. जसं की आता तुम्ही बघाल, आता जरी तुम्ही पुण्यामध्ये असाल तरी तिथं बघा प्रत्येक गोष्ट, अगदी तुम्ही नाश्ता जरी करायला गेले तरी UPI थ्रू तुम्ही पेमेंट करता. म्हणजे तिथे स्कॅनर असतं, त्या थ्रू तुम्ही पेमेंट करता. परंतु अगदी काही वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. तर हाच एक चार्ट जो आहे बेसिकली तो आपल्याला फायनान्शियल इन्क्लुजन नेमकं काय आहे ते सांगतो आणि मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, माझी इच्छा एक्सप्लेनेशन खूप काही देण्याचं असते, एक्झाम्पल्स थ्रू तुम्हाला समजून देण्याचं असते, परंतु व्हिडिओ लॉंग होतात आणि मग ते तुम्ही पूर्ण बघत नाहीत आणि त्यामुळे असं वाटतं की अगदी कमी शब्दामध्ये आपण व्यवस्थित प्रकारे सांगून मोकळं व्हावं. तर बघा, आता प्रेझेंट स्टेटस ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन आपण बघूया. आता तुम्ही ऐकलं असेल बचत गट असतात बघा, सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे स्वावलंबन गट असे आपण त्याला म्हणतो. मराठीत प्रॉपर शब्द मला प्रोनाऊन्सिएशन त्याचा होत नाही आहे, बट सेल्फ हेल्प ग्रुप आपण त्याला SHG म्हणून ओळखतो. आणि नॅशनलायझेशन हे फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये येतं. त्यानंतर बँकिंग स्कीम्स ज्या आहेत, वेगवेगळ्या बँकिंगच्या रिलेटेड ज्या योजना आहेत त्या देखील फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये येतात. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2005-06 पासून नो फ्रिल अकाउंट्स ओपन होत आहेत. बघा, नो फ्रिल अकाउंट म्हणजे काय हे जाणून घ्या. तर ज्या अकाउंटमध्ये 0 किंवा अगदीच कमी मिनिमम बॅलन्स तुम्हाला ठेवावा लागतो ते अकाउंट म्हणजे नो फ्रिल अकाउंट असतात. आता जनधन अकाउंट तुमचे जर असतील तर ते अगदी 0 बॅलन्सवरती ओपन होतात. आणि 2011मध्ये बघा एक छोटासा डाटा आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल कारण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 57.7% ज्या फॅमिलीज होत्या त्यांना बँकिंग सर्व्हिस मिळाली होती 2011मध्ये. म्हणजे इतर जे आहेत त्यांना नव्हती. आणि यापैकी रुरल म्हणजे ग्रामीण एरियामध्ये 54.46% होते आणि शहरी एरियामध्ये 67.68% लोक होते की ज्यांना बँकिंग सर्व्हिसेस मिळालेली होती. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाभिमान योजना. आता स्वाभिमान योजनेविषयी एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त की 2011मध्ये ही सुरू झालेली आहे आणि 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 74,000 गावांना बँक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेने सुरुवात केलेली आहे. म्हणजे ज्या गावाची लोकसंख्या 2000 पेक्षा जास्त असेल तर अशी 74,000 गावं निवडून त्या गावांमध्ये त्यांनी बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. किंवा बघा, काही किलोमीटरच्या आत बँकिंग सेवा उपलब्ध करून दिलेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तुम्हाला माहीत असलेली, सर्वांना परिचित असलेली योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. तर ही योजना 15 ऑगस्ट 2014 रोजी या योजनेची घोषणा झाली आणि 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरुवात झाली. आता या गोष्टीमध्ये कन्फ्युजन करायचं नाही, आयोग तुम्हाला इथेच फसवतो. घोषणा आणि सुरुवात हा शब्द लक्षात घ्या, फरक आहे. घोषणा म्हणजे फक्त सांगितली की ही योजना आता येणार आहे आणि प्रॉपर सुरुवात जी आहे तिची तर ती 28 ऑगस्ट 2014 पासून झाली. म्हणजे तुम्ही बघू शकतात जवळपास तुमचा 12 दिवसांचा इथं फरक आहे. 15 ऑगस्टला घोषणा झाली आणि 28 ऑगस्टला सुरुवात झाली. तर या योजनेचा उद्देश तुम्हा सर्वांना माहीतच असेल. दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना, दुर्बल घटक म्हणजे जे समाजातील खालील दर्जाचे किंवा दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत तर ते, आणि अल्प उत्पन्न गटातील म्हणजे ज्यांचं उत्पन्न अगदी कमी आहे मित्रांनो तर ते यामध्ये येतात. त्या व्यक्तींना बचत खाते, गरजेवर आधारित कर्ज उपलब्धता, धनप्रेषण सुविधा, विमा व पेन्शन इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे. तर बेसिकली हाच एक उद्देश आहे आणि तो तुम्हाला पेपरमध्ये अशा ऑप्शन्सच्या थ्रू विचारला जातो की खालील विधाने लक्षात घ्या. प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश, पहिलं स्टेटमेंट मिळेल तुम्हाला दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्नातील गटातील व्यक्तींना मूलभूत बचत खाते. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट मिळेल गरजेवर आधारित कर्ज उपलब्धता.
तिसरं मिळू शकते धनप्रेषण सुविधा आणि चौथं मिळू शकते विमा. तर ऑल ऑप्शन्स करेक्ट असतील आणि इतर जर काही आलं तर ते तुम्ही रेड्यूस करायचं किंवा ते तुम्ही कट करायचं. आणि 14 ऑगस्ट 2015पर्यंत सर्वात छोट्या उपसेवा क्षेत्रात 5 किलोमीटरच्या आत बँक सुविधा उपलब्ध करून देणे. आता इथं लक्षात घ्या, स्पेसिफिक आपल्याला दिलेलं आहे की 14 ऑगस्ट 2015पर्यंत जे गावं 5 किलोमीटरच्या आत आहेत, ज्यांची लोकसंख्या, त्यांना बँक सेवा उपलब्ध करून देणे. आणि सर्व कुटुंबांना मूलभूत उत्पन्न खाते आणि रुपे डेबिट कार्ड मिळणे. बघा, तुमच्याकडे ऑलरेडी रुपे डेबिट कार्ड असेल ज्यामध्ये लिहिलेलं असतं जनधन योजनेअंतर्गत रुपे डेबिट कार्ड मिळालेलं आहे. तर हे रुपे डेबिट कार्ड तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळतं आणि सर्व कुटुंबांना मिळत असतं. वित्तीय साक्षरता कार्यक्रम. बघा, आता बऱ्याच वेळा आपल्याकडे ATM असतं परंतु ते आपल्याला वापरता येत नाही. तर या योजने थ्रू काय होतं की विविध गावांमध्ये जे प्रतिनिधी आहेत ते जायचे आणि या योजनेचं वित्तीय साक्षरता करायचे. म्हणजे लोकांना सांगायचे की जर तुम्ही असं बँक अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला या सुविधा मिळतात किंवा एखादं ATM कसं चालवायचं. तर यासारख्या सुरुवातीच्या काळामध्ये योजना कार्यक्रम राबवण्यात आलेले होते. आणि क्रेडिट गॅरंटी फंड, सूक्ष्म आणि लघु उद्योग क्षेत्र कर्ज पुरवठा. बघा, विविध लोक उद्योग स्थापन करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात, परंतु जर तुमच्याकडे बँकेचं अकाउंटच नसेल तर तुम्ही ते कसं घेऊ शकाल. त्यामुळे गव्हर्नमेंटने सर्वांना बँक अकाउंट प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला सूक्ष्म आणि लघु उद्योग क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काही बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी क्रेडिट गॅरंटी फंड मिळत असतो, म्हणजे तुम्हाला त्यासाठी लोन मिळत असतं. मायक्रो इन्शुरन्स म्हणजे तुमचा इन्शुरन्स देखील होत असतो. बघा, जर तुम्ही बघितला जनधन योजनेचा बँक अकाउंटचा इन्शुरन्स तर तो 12 रुपये प्रति वर्ष असा असतो, म्हणजे जो की खूपच कमी असतो आणि त्याची रक्कम देखील चांगली असते. वित्तीय समावेशनाचे 2 टप्पे आहेत बघा, एक लक्षात घ्या. 14 ऑगस्ट 2015 म्हणजे हा 1 वर्षाचा कालावधी, हा पहिला टप्पा आहे जो गव्हर्नमेंटने केलेला होता. आणि दुसरा टप्पा म्हणजेच 15 ऑगस्ट 2015 ते 14 ऑगस्ट 2018. तर हे असे 2 टप्पे आहेत. आणि पहिल्या टप्प्यामध्ये सर्व प्रदेशांना सार्वत्रिक बँक सेवा देणे आणि मूलभूत खाते आणि रुपे डेबिट कार्ड त्यांना देणे. तर NPCI मार्फत हे रुपे डेबिट कार्ड तुम्हाला देण्यात येतं. वित्तीय साक्षरता कार्यक्रम राबवणे, कारण सुरुवातीच्या स्टेजमध्ये तीच गोष्ट महत्त्वाची आहे. कारण जरी तुम्ही लोकांना बँक अकाउंट ओपन करून दिले तरी जर ते त्यांना चालवताच येत नसतील, त्यांना व्यवहारच करता येत नसतील तर त्याचा काही उपयोग नसेल. म्हणून गव्हर्नमेंटने वित्तीय साक्षरता कार्यक्रम राबवणे अतिशय महत्त्वाचे मानले. आणि दुसरा जो टप्पा आहे बघा, त्यामध्ये 6 महिने खाते चालवल्यानंतर 5,000 रुपयाची ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यात आली. म्हणजे तुम्ही जर 6 महिने खाते व्यवस्थित चालवले तर तुम्ही महिन्याला 5,000 रुपये काढू शकत होते. आणि आत्ता जे आहे मित्रांनो ते 10,000 रुपयाची त्याला लिमिट आहे. आणि पत हमी निधी हा देखील महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या बऱ्याच वेळा कामी येत असतो. सूक्ष्म विमा व स्वावलंबन योजना, विमा देखील तुमचा मिळत असतो आणि स्वावलंबन योजनेविषयी आपण अगोदर बोललेलो आहोत. तर जनधन खात्यांमध्ये खालील सरकारी योजनाचे लाभ ट्रान्सफर होतात. बघा, आता जनधन अकाउंट जर तुमचं असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत असतील, यामध्ये काही नव्याने पाठ करण्यासारखी गोष्ट नाही आहे. बघा, तुमची स्कॉलरशिप असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने येत असते किंवा जे किसान सन्मान निधी योजना आहे तर त्या योजनेचा निधी तुमच्या डायरेक्टली अकाउंटमध्ये येत असतो, जे तुमच्या आधारला लिंक असलं पाहिजे. आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि मुद्रा योजना, तर यासारख्या सर्व योजनांचा लाभ तुमच्या जनधन खात्यामध्ये तुम्हाला मिळत असतो. आता बघा, जनधनमध्ये जे डिपॉझिट असतं मित्रांनो त्यावरती 4% व्याजदर मिळत असतो आणि ओव्हरड्राफ्ट लोन जर असेल तर त्यावरती 12% व्याज आकारतात. म्हणजे तुम्ही जर लोन घेतलं जनधन अकाउंटला तर तुम्हाला 12% व्याज द्यावं लागणार आहे आणि जर तुम्ही रक्कम त्यामध्ये ठेवली तर तुम्हाला 4% व्याज दर महिन्याला इंटरेस्ट मिळणार आहे. आपण अजून काही उपक्रम बघूया. बघा, जनधन आधार मोबाईल ट्रिनिटी. आधार, प्रधानमंत्री जनधन योजना आणि मोबाईल कम्युनिकेशनच्या वाढीमुळे नागरिकांच्या सरकारी सेवांमध्ये प्रवेश करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे. मार्च 2020 मध्ये अंदाजानुसार जनधन योजनेअंतर्गत एकूण लाभार्थ्यांची संख्या 380 दशलक्षपेक्षा जास्त आहे. बघा, मार्च 2020चा डाटा आहे. आणि एक लक्षात घ्या की इन्क्लुजनच्या ज्या योजना आहेत त्या बघा, प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टँडअप इंडिया योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना ह्या इन्क्लुजनच्या योजना आहेत, म्हणजे वित्तीय समावेशनाच्या या योजना आहेत. आता बघा, याचा विस्तार तुम्ही बघू शकता इथं की ग्रामीण आणि निमशहरी भागात वित्तीय सेवांचा विस्तार झालेला आहे. जे बचत गट आहे बघा, SHG, त्यांना बँकांशी जोडणे, किसान क्रेडिट कार्ड जारी करणे,
दुर्गम भागात बँकेच्या शाखा सुरू करणे, ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजे ATMची संख्या वाढवणे, बँकिंगचे बिझनेस करस्पॉन्डंट मॉडेल. तर अशा प्रकारे या इन्क्लुजन मार्फत गोष्टी केल्या जातात. NPCIद्वारे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI मजबूत केल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत डिजिटल जे आहेत ते जास्त प्रमाणात व्यवहार होत असतात आता. आणि आर्थिक साक्षरता वाढवणे, जसं की मी तुम्हाला सांगितलं की वित्तीय साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येतात. तर त्यामध्ये प्रोजेक्ट आर्थिक साक्षरता नावाचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. शाळा महाविद्यालयीन मुले, ग्रामीण शहरी गरीब, संरक्षण कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध लक्ष्य गटापर्यंत केंद्रीय बँक आणि सामान्य बँकिंग संकल्पनाची माहिती प्रसारित करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. तर एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या की आर्थिक समावेशन जे आहे त्यामुळे काय काय झालं, तर बँकांमध्ये प्रवेश वाढला लोकांचा. बघा, जर तुम्ही बघितलं 2014मध्ये अंदाजित 53% तुलनेत 80% जे भारतीय प्रौढ आहेत त्यांचे बँक खाते तयार झाले. आणि फिनडेक्स 2017च्या अहवालात असा अंदाज आहे की 77% भारतीय महिलांकडे बँक खाती आहेत आणि 2014मध्ये 43% होती. म्हणजे खूप बदल झालेला आहे. गुणक प्रभाव असतो, नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढत असतो, वित्तीय सेवांचे एकत्रीकरण होत असते आणि एकत्रीकरण झाल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळत असतो. त्यानंतर मित्रांनो सोशल सिक्युरिटी स्कीम्स आहेत, म्हणजे सामाजिक सुरक्षा योजना आहेत, त्या आपण बघूया. तर या ज्या योजना आहेत त्या 3 योजना आहेत आणि या कधी सुरू झाल्या तर 9 मे 2015 रोजी. तर यामधील पहिली योजना म्हणजेच PMSBY म्हणजेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. तर ही योजना कोणासाठी आहे, तर अपघाती मृत्यू झालेल्यांसाठी आणि किंवा एखाद्या ॲक्सिडेंटमुळे त्यांना अपंगत्व आलेल्यांसाठी आहे. 18 ते 70 वर्षापर्यंत जर व्यक्ती असेल तरच ही योजना त्यांना लागू होते आणि 2 लाखांचं यामध्ये कव्हर आहे. म्हणजे जर तुम्ही 12 रुपये प्रति वर्षाला भरले तर तुम्हाला जर अपघाती विमा झाला अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर तुम्हाला 2 लाख रुपयांचं कव्हर मिळत असते. 2 लाख रुपये तुम्हाला मिळत असतात. तुम्हाला म्हणजेच काय, तर जे तुमच्या अकाउंटचे नॉमिनी असतील, जे वारसदार असतील त्यांना मिळत असतात आणि अपंगत्व आले तर तुम्हालाच मिळणार. त्यानंतर दुसरी महत्त्वाची योजना म्हणजेच PMJJBY. तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असे हिला म्हणतात. ही योजना 18 ते 50 वर्षापर्यंतच्या व्यक्तींसाठी आहे. या योजनेचं देखील 2 लाख कव्हर आहे, म्हणजेच 2 लाख तुम्हाला मिळतात जर अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आलं तर. आणि याचा प्रीमियमचा दर जो आहे तो 330 रुपये प्रति वर्ष एवढा आहे. त्यानंतर APY म्हणजेच अटल पेन्शन योजना. तर ही योजना पेन्शनशी रिलेटेड आहे. 80 ते 40 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना ही योजना लागू होते आणि असंघटित क्षेत्रातील ज्या व्यक्ती आहेत त्यांना ही योजना लागू आहे. पेन्शन योजना आहे मित्रांनो आणि भरलेल्या रकमेनुसार तुम्हाला ठराविक वयानंतर पैसे मिळत असतात किंवा पेन्शन मिळत असते. 60व्या वर्षी 1000 रुपये ते 5000 रुपये इतके पेन्शन तुम्हाला दर महिन्याला मिळते. हे डिपेंड करतं की तुम्ही पैसे अगोदर किती भरतात. तर 2010 ते 11 स्वावलंबन योजनेची जागा या योजनेने घेतलेली आहे. तुम्ही मागे या योजनेविषयी ऐकलं असेल, न्यूजमध्ये खूप प्रचलित होती. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. तर मित्रांनो सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह हे बेसिकली पायाभूत सुविधांशी रिलेटेड आहे, जे आपण पुढे बघणारच आहोत, परंतु थोडक्यात आपण बघून घेऊया. यामध्ये सामाजिक, याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये बघा, सामाजिक क्षेत्र पुढाकार. म्हणजे जे सामाजिक क्षेत्र आहे त्याला पुढे कसं आणायचं यासाठी विविध योजना राबवल्या जातात किंवा विविध कार्य केले जातात. तर ते कार्य यामध्ये येत असतात आणि यामध्ये दारिद्र्य निर्मूलन असेल, रोजगार निर्मिती असेल, सामाजिक क्षेत्र पुढाकार जे की सुरक्षा योजना असतील आणि ग्रामीण पायाभूत सुविधा संरचना विकास असेल, शिक्षण विकासाचे प्रयत्न असतील, सार्वजनिक आरोग्य असेल, महिला व बालविकास असेल, तर यासारखे घटक यामध्ये येत असतात. दारिद्र्य निर्मूलनासाठी बघा विविध योजना राबवण्यात येतात, तर त्या देखील सामाजिक सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणून ओळखल्या जातात. तर आपण याविषयी डिटेल माहिती पुढे बघणारच आहोत. तर मित्रांनो आय होप आता पुढील जे व्हिडिओ येत असतील बघा ते मोर डिटेल्ड असतील आणि जास्त वेळेचे असतील, परंतु हा व्हिडिओ वेळेअभावी मी थोडा लवकरच संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आय होप की तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित कळाली असेल. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि मित्रांनो फक्त एक शेअर जरूर करावा, कारण जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढे लवकर आपले व्हिडिओज येतील. तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. येणाऱ्या एक्झामसाठी हे लेक्चर्स तुम्हाला नक्की कामात येतील. थँक्यू फॉर वॉचिंग.